आपण युनिट्स आणि मेजरमेंट हा चॅप्टर पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपला बराचसा पार्ट हा झालेला आहे. एक वेळेस रिव्हिजन म्हणून आपण परत आजच्या लेक्चरमध्ये काय करू, प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो पार्ट झालेला आहे तो रिव्हिजन करूया. तर आज बघा आपण डायमेन्शन अँड डायमेन्शन अनालिसिस हा पार्ट पाहूयात. डायमेन्शन्स म्हणजे काय, इथे डेफिनेशन आपल्याला दिलेले आहे. The dimensions of physical quantity are the powers to which the fundamental units must be raised in order to obtain the unit of a given physical quantity. एखाद्या फंडामेंटल युनिट जे आहेत, किलो, केजी, लेंथ, मास कशामध्ये काउंट करतो, केजी मध्ये, लेंथ कशात काउंट करतो, मीटर मध्ये, टाइम सेकंद मध्ये, त्याची जे पॉवर आपण रेजड करणार आहोत, पॉवर म्हणजे काय, घात आहे, तो जो पॉवर आपण रेजड करणार आहोत त्याला काय म्हणतात, डायमेन्शन म्हणतात. पण आपण इथं SI सिस्टम मध्ये काय करतो, तो आपण किलोग्राम साठी मास जो काउंट करतो त्यासाठी काय घेतो, तो केजी. पण इथं काय घ्यायचं, मास साठी कॅपिटल M घ्यायचा. इथं काय घ्यायचा, कॅपिटल M घ्यायचा मास साठी. त्याच्यानंतर लेंथ साठी आपण तिथं काय काउंट करतो, तो मीटर घेतो. तो इथं काय करायचं, कॅपिटल L घ्यायचा. आणि टाइम साठी तिथं काय होतं, सेकंद होतं. इथं काय घ्यायचा, T हा घ्यायचा, कॅपिटल T. आणि डायमेन्शन्स आपण घेणार आहोत तर कसे घ्यायचे, ते L, त्याच्यानंतर M आणि T. ह्याचा जो पॉवर घात राहणार आहे त्या घाताकाला काय म्हणतात, डायमेन्शन्स म्हणतात. ह्याचा जो घातांक राहणार आहे त्या घातांकाला काय म्हणतात, डायमेन्शन्स म्हणतात. किंवा इथं डायमेन्शन फॉर्म्युला दिलेला आहे. When any derived quantity is represented with appropriate powers of symbol of the fundamental quantities, such expressions called dimensional formula. इथं आपल्याला खाली दिलेले आहेत बघा, एरियाचे दिलेले आहेत, डायमेन्शन दिलेले आहेत एरियाचे. इथे लक्ष द्या, हे जे एरियाचे डायमेन्शन दिलेले आहेत, डायमेन्शन तेच कसं लिहायचं, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचं. आणि L रेस टू किती आहे, पॉवर 2 आहे, पॉवर 2, M रेस टू पॉवर 0, T रेस टू पॉवर 0. हे जी पॉवर आहे ह्या पॉवरला काय म्हणतात, डायमेन्शन म्हणतात. लिहितोयस कसं लिहायचं, L रेस टू पॉवर. हे जी क्वांटिटी मी राऊंड केली ह्या काय म्हणते, डायमेन्शनल फॉर्म्युला. आणि जे हे पूर्ण आहे, हे जे पूर्ण आहे याला काय म्हणायचं, डायमेन्शनल इक्वेशन म्हणायचं. त्याच्यानंतर डायमेन्शन्स फॉर्म्युला. Dimensions formula expressed by square bracket with no comma in between the symbols. ज्यावेळेस आपण LMT लिहिणार त्यावेळेस कॉमा वगैरे काय द्यायचं नाही. लिहितोयस कसं लिहायचं, इन स्क्वेअर ब्रॅकेट मध्येच लिहायला पाहिजे. तुम्ही जर स्क्वेअर ब्रॅकेट लिहिणार तर लिहिलात ते कसं आहे, ते रॉंग होतंय. त्यासाठी काय, करेक्ट जर लिहायचं असेल तर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायला पाहिजे. तिथं कॉमा द्यायला नको आहे. LMT कॅपिटल लिहायचं, त्याची जी पॉवर आहे ती द्यायचं. जी पॉवर आहे त्या पॉवरलाच काय म्हणतात, डायमेन्शन्स म्हणतात. आता आपण काय फिजिकल क्वांटिटीज पाहू आणि त्याचे डायमेन्शन्स पाहू. पहिली फिजिकल क्वांटिटी आहे एरिया. इट इज डिनोटेड बाय A and its formula is A equal to base into height is equal to L square. एरियाचा फॉर्म्युला काय आहे, बेस इंटू हाईट, पाया गुणिले उंची. पाया कशात काउंट करतो आपण, लेंथ मध्ये, म्हणून L. आणि हाईट सुद्धा कशात काउंट करतो आपण, L इंटू L का होईल मग, L स्क्वेअर. लेंथ कशात काउंट करतो आपण, इथं मीटर मध्ये, पण इथं कशात घेणार आहोत, L मध्ये. L चा पॉवर किती झाला, L रेस टू 2. इथं मास प्रेझेंट आहे का, हिअर मास इज नॉट प्रेझेंट. मास इथं प्रेझेंट आहे म्हणून M 0. टाइम इज नॉट प्रेझेंट हिअर, म्हणून T 0. किंवा तुम्ही जर डायमेन्शन असे लिहाल तर चालेल. हा हे लिहायचा इन स्क्वेअर ब्रॅकेट. A इक्वल टू, हा डायरेक्ट तुम्ही L स्क्वेअर लिहायचा, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज करायचं. M0 T0 पॉवर 0 आहे म्हणजे ती क्वांटिटी काय होईल, 1 होईल. 1 इंटू 1 1, L रेस टू 2 इंटू 1 म्हणजे काय होईल, L रेस टू 2. असं पण लिहिलं तर चालतंय.
त्याच्यानंतर एरियाचे SI युनिट काय आहे मीटर स्क्वेअर. लेंथ कशाने करतो आपण मीटर मध्ये म्हणून मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअरवरून सुद्धा आपल्याला डायमेन्शन काढता येते. त्याच्यानंतर सेकंड क्वांटिटी इज व्हॉल्यूम. इट इज डिनोटेड बाय V and its formula is V is equal to L into B into H is equal to L cube. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. व्हॉल्यूम म्हणजे काय फॉर्म्युला लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तिन्ही कशात काउंट करतो आपण लेंथ मध्ये. इथे मास आहे का नाही म्हणून लेंथचा का झाला L चा क्यूब. अँड डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ व्हॉल्यूम इज इन स्क्वेअर ब्रॅकेट V इक्वल टू इथे दिलेला आहे V इक्वल टू L क्यूब कारण लेंथ आहे m0 मास इज नॉट प्रेझेंट हिअर अँड टाइम इज नॉट प्रेझेंट देअरफॉर T0. मग डायमेन्शन काय आलं व्हॉल्यूमच्या L क्यूब m0 T0 अँड इट्स SI युनिट इज मीटर क्यूब. m म्हणजे काय मीटर क्यूब कारण व्हॉल्यूम कशात काउंट करतो आपण लेंथ कशात काउंट करतो मीटर मध्ये. मग व्हॉल्यूमचा SI युनिट काय आहे मीटर क्यूब. त्याच्यानंतर पुढची फिजिकल क्वांटिटी आहे डिस्प्लेसमेंट. पुढची फिजिकल क्वांटिटी आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय इट इज डिनोटेड बाय S. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय डिस्टन्स. मराठीत काय म्हणतात विस्थापन म्हणतात. कशात काय डिस्टन्स म्हणजे लेंथ आहे म्हणून काय आला डायमेन्शन फॉर्म्युला इन स्क्वेअर ब्रॅकेट S इक्वल टू L1 m0 T0 अँड इट्स SI युनिट इज मीटर and its SI unit is meter. त्याच्यानंतर पुढची क्वांटिटी कुठली आहे डेन्सिटी. पुढची क्वांटिटी कुठली आहे डेन्सिटी. डेन्सिटी इट इज डिनोटेड बाय रो. ह्या सिम्बॉलला काय म्हणतात रो म्हणतात आणि त्याचा फॉर्म्युला अँड इट्स फॉर्म्युला रो इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. रो डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मासचे आपल्याला डायमेन्शन माहित आहेत काय आहेत m1. L0 आहे का इथं नाही T0 आहे का इथं नाही म्हणून फक्त काय लिहिलेला आहे m1. व्हॉल्यूमचा V m मास m व्हॉल्यूम V. व्हॉल्यूमचा आपल्याला डायमेन्शन माहिती आहेत. मासचे काय आले मग L0 m1 T0 आणि व्हॉल्यूमच्या आत्ताच आपण पाहिलेले होते L क्यूब m0 T0. L क्यूब कसा आहे डिव्हायडेशन मध्ये आहे. वरती जर गेला न्यूमरेटर मध्ये तर काय होईल L⁻³ आहे खाली. वरती गेल्यानंतर काय होईल -3 होईल. मग डायमेन्शन काय येतील रो इज इक्वल टू L-3 m1 T0 अँड इट्स SI युनिट kg पर मीटर क्यूब. मासचे SI युनिट काय आहे kg. हे डिव्हायडेड आहे म्हणून डिव्हायडेड. व्हॉल्यूमचे SI युनिट मीटर क्यूब म्हणून डेन्सिटीचे SI युनिट काय आलं kg पर मीटर क्यूब. त्याच्यानंतर पुढची फिजिकल क्वांटिटी आहे स्पीड. पुढची फिजिकल क्वांटिटी कुठली आहे स्पीड. स्पीड इक्वल टू फॉर्म्युला अँड दिस फॉर्म्युला इज स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला जर आपल्या गाडीची स्पीड काढायचं असेल तर काय फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. आपण किती डिस्टन्स कव्हर केलं आणि किती टाइम मध्ये केलं हे जर डिव्हायडेशन केलं तर काय होईल आपल्याला स्पीड मिळते आपल्या गाडीची किती आहे ॲव्हरेज स्पीड. कारण आता किती आहे 50 राहणार 60 होणार आहे 55 होणार आहे 70 होणार आहे कशा कमी जास्त होते. पण आपल्याला ॲव्हरेज स्पीड जर काढायचं फॉर्म्युला काय डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्सचे फॉर्म्युला कशात काउंट करतो आपण डिस्टन्स L1 मास इज नॉट प्रेझेंट अँड टाइम इज नॉट प्रेझेंट अँड डायमेन्शन्स ऑफ टाइम इज L0 m0 T1. टाइमचे काय डायमेन्शन्स T1 कारण मास आणि लेंथ इथं कसं आहे नाही त्याच्यामुळे काय करा आता हे खाली जे डायमेन्शन आहे डिनॉमिनेटर मध्ये L0 m0 T1 T⁻⁴ कसे आहे +1 आहे. वरती न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर काय होईल -1 होईल. इथं काय डिस्टन्स L1 ला L1 m0 T0. L1 m0 कसा आहे 0 आहे त्याच्यामुळे काय नाही. हा T कसा आहे प्लस आहे. वरती गेल्यानंतर काय होईल मायनस. म्हणून स्पीडचे डायमेन्शन काय आले इज इक्वल टू L1 m0 T-1 अँड इट्स SI युनिट इज मीटर पर
सेकंद. एसआय युनिट काय आहे स्पीडचं? मीटर पर सेकंद. कारण डिस्टन्सचं एसआय युनिट काय आहे? मीटर. टाइमचं काय आहे? सेकंद. म्हणून मीटर पर सेकंद. कुणाला काय अडचण असेल तर लगेच विचारून घ्या. ज्यांनी इथं लाईव्ह आहेत सध्या, कुणाला समजत नसतं तुम्ही काय करा, तुमचा साऊंड अनम्यूट करून लगेच विचारून घ्या. त्याच्यानंतर पुढची क्वांटिटी आहे व्हेलॉसिटी. पुढची क्वांटिटी कुठली आहे? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. स्पीड आणि व्हेलॉसिटी इथं क्वांटिटी कशा आहेत? सेम आहेत. ह्या ठिकाणी आज आपण हे जे चॅप्टर पाहत आहोत मेजरमेंट, ह्या ठिकाणी सेम आहेत. पण नेक्स्ट जो चॅप्टर आहे आपला मॅथमॅटिकल मेथड्स, त्याच्यामध्ये काय स्केलार वेक्टर आहे. स्पीड ही स्केलार क्वांटिटी आणि व्हेलॉसिटी कशी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. पण इथे पाहतोय फक्त कसं आपल्याला स्पीड आणि व्हेलॉसिटी कसे आहेत? सेम आहेत. कारण दोन्हीचे एसआय युनिट काय आहेत? मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. डायमेन्शन कसे आहेत? L1 m0 t-1, L1 m0 t-1. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? लेंथ आहे. लेंथ म्हणून काय? L1 m0 t0 आणि टाइम L0 m0 t1. ही t+1 आहे. वरती गेल्यानंतर काय होईल? न्यूमरेटर मध्ये -1 होईल. L1 m0 t-1. एसआय युनिट काय आहे? मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर पुढची क्वांटिटी कुठली आहे? मोमेंटम. पुढची क्वांटिटी कुठली आहे? मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला इट इज डिनोटेड बाय P and its formula is P is equal to mass into velocity. कसा फॉर्म्युला याचा? P is equal to mass into velocity. मासचे डायमेन्शन तुम्हाला माहित आहेत L0 m1 t0. कारण लेंथ आहे का मास मध्ये? नाही. मास आहे म्हणून m1. टाइम आहे का? नाही, म्हणून t0. आणि वेलॉसिटीचे आपण आताच पाहिलेले आहेत L1 m0 t-1. तुम्ही हे जे फॉर्म्युले आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे. फॉर्म्युला लक्षात असेल तर तुम्हाला डायमेन्शन काढता येते, किंवा एसआय युनिट असेल तरी डायमेन्शन काढता येते. मग डायमेन्शन काय वाले मोमेंटमचे? मग P इज इक्वल टू L1 m1 t-1. कारण बेस सेम असल्याच्या काय करायचं? पॉवरचं ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं. L चा पॉवर किती आहे? 0 आणि 1. 0 + 1 1. M चा पॉवर 1, M चा पॉवर 0 1. t⁻⁴ 0, t⁻⁻1. मग काय येईल? t⁻⁻1. and its SI unit is kg मीटर पर सेकंद. kg मीटर पर सेकंद. कारण मासचे SI युनिट काय आहे? kg. वेलॉसिटीचं काय आहे? मीटर पर सेकंद. म्हणून kg मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर पुढची फिजिकल क्वांटिटी कुठली आहे? फोर्स. फोर्स इज डिनोटेड बाय F and its formula is force is equal to mass into acceleration. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मासचे डायमेन्शन माहित आहेत L0 m1 t0 आणि ऍक्सेलरेशनचे काय आहेत? L1 m0 t-2. ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन काय आहेत? L1 m0 t-2. पॉवर ज्याचा बेस सेम आहे त्याच्या पॉवरची काय करायचं? ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं. मग L0 L1 काय होईल? L1 m1 m0 m1 t⁻⁴ t⁻⁻2 t⁻⁻2. and dimensions of force is L1 m1 t-2 and its SI unit. SI unit काय आहे? फोर्सचं न्यूटन. हे लिहितो सिम्बॉल मध्ये. जर लिहितोय आपण कसं लिहायचं? कॅपिटल N. आणि फुल नेम लिहायचं तर NEWTON. कारण हे कसं आहे? एका शास्त्रज्ञाचं नाव आहे, सायंटिस्टचं नाव आहे, म्हणून सिम्बॉल मध्ये लिहितोय कॅपिटल लिहितात आणि पूर्ण लिहितोय स्मॉल लेटरनं स्टार्ट करतात. किंवा आपल्याला जर फॉर्म्युल्यावरने SI युनिट काढायचं असेल, काय फॉर्म्युला? मास इंटू ऍक्सेलरेशन. मासचे SI युनिट काय आहे? kg. ऍक्सेलरेशनचं काय आहे? मीटर पर सेकंद स्क्वेअर. त्याच्यानंतर पुढची फिजिकल क्वांटिटी कुठली आहे? प्रेशर. प्रेशर इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? फोर्स डिवायडेड बाय एरिया. फोर्स म्हणजे काय? F आणि एरिया इज डिवायडेड बाय A इज इक्वल टू F बाय A. जेवढा एरिया कमी तेवढं काय राहतंय? प्रेशर जास्ती राहतंय. आणि प्रेशर कमी म्हणजे एरिया कसा झाला? जास्ती झाला. फोर्सचे डायमेन्शन आता पाहिलेत L1 m1 t-2 आणि एरियाचे डायमेन्शन काय आहेत? L2 m0 t
0. बेस सेम असलेल्याचे काय करायचं, पॉवरची ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं. L1 M2 आहे, L2 कसा आहे, हा डिवायडेशन मध्ये वरती न्यूमरेटर मध्ये काय होईल, -2 होईल. म्हणून काय इथं L-1 M1 T-2. प्रेशरचे डायमेन्शन काय आले, L-1 M1 T-2. L-1 M1 T-2. फोर्सचे डायमेन्शन काय आहेत, L1 M1 T-2. आणि प्रेशरचे काय आहेत, L-1 M1 T-2. फक्त काय Lचा इथं पॉवर +1 आहे, इथं -1 आहे प्रेशरचा, लक्षात राहू द्या. अँड SI युनिट ऑफ प्रेशर इज kg/m². ह्याच्यावरनं जरा फॉर्म्युल्यावरनं SI युनिट काढत आपण, तर काय फोर्सचं काय kg/m². इथं काय kg/m², और PA म्हणजे पास्कल और Nm/m². ह्याचं SI युनिट फॉर्म्युल्यावरनं Nm/m². फोर्सचं SI युनिट काय न्यूटन पर एरियाचं काय m², म्हणून Nm/m². त्याच्यानंतर पुढची फिजिकल क्वांटिटी आहे इम्पल्स. IMPULAC, impulse. It is denoted by J and its formula is force into time. Impulse म्हणजे काय, इट इज मॅक्झिमम फोर्स इन शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम. कमीत कमी टाइम मध्ये मॅक्झिमम फोर्स जिथं अप्लाय होतोय त्याला काय म्हणतात, इम्पल्स म्हणतात. क्रिकेटमध्ये बॅट्समॅन ज्या वेळेस 6 मारतो किंवा 4 मारतो, त्यावेळेस कसा कमीत कमी टाइम मध्ये तो काय करतो, शॉर्ट मारतो. म्हणजे काय, बॉलला शॉर्ट करतो, त्यावेळेस त्याला जे म्हणतात त्याला काय म्हणतात, इम्पल्स म्हणतात. कारण कमीत कमी टाइम मध्ये तो काय करतो, जास्तीत जास्त फोर्स अप्लाय करतो, त्याला काय म्हणतात, इम्पल्स म्हणतात. त्याचे डायमेन्शन फॉर्म्युला काय आहे, फोर्स इंटू टाइम. फोर्सचं डायमेन्शन काय आहेत, L1 M1 T-2 आणि टाइमचे L0 M0 T1. J equal to L1 M1 T-1. अँड SI युनिट इज न्यूटन सेकंद. कारण फोर्सचं काय आहे न्यूटन, टाइमचं सेकंद, म्हणून न्यूटन सेकंद, और kg/सेकंद. त्याच्यानंतर पुढची फिजिकल क्वांटिटी आहे वर्क. इज डिनोटेड बाय W अँड इट्स फॉर्म्युला इज W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. FS. फोर्स म्हणजे काय, F, आणि डिस्प्लेसमेंट कशाने डिनोट करतो आपण, S ने, म्हणून F. वर्कचे डायमेन्शन आहेत L2 M1 T-2 अँड इट्स SI युनिट इज जूल और न्यूटन मीटर. येत आहे का आता, नाही अडकत येऊ. हा. त्याच्यानंतर पुढची फिजिकल क्वांटिटी कुठली आहे, पॉवर. अँड इट इज डिनोटेड बाय P इज इक्वल टू वर्क डिवायडेड बाय टाइम. वर्कचे डायमेन्शन काय आहेत, L2 M1 T-2 आणि टाइमचे डायमेन्शन आहेत L0 M0 T1. मग पॉवरचे डायमेन्शन काय येतील, L2 M1 T-. L2 M1 T-3 and its SI unit is watt. It is denoted by capital W or joule per second. कारण वर्कचे SI युनिट काय आहे, जूल, आणि टाइम काय सेकंद, म्हणून जूल पर सेकंद. त्याच्यानंतर पुढची फिजिकल क्वांटिटी आहे कायनेटिक एनर्जी. इट इज डिनोटेड बाय K.E. कायनेटिक एनर्जी अँड इट्स फॉर्म्युला इज KE इक्वल टू (1/2 mv², हाफ mv².
स्क्वेअर. एम म्हणजे काय, मास, आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. सौरव पांचाळ, आवाज बंद करा. त्याच्यानंतर मासचे तुम्ही डायमेन्शन ठेवा, त्याच्यानंतर व्हेलॉसिटीचे ठेवा. काय अडचण असेल तर विचारा. पुढची क्वांटिटी आहे पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि सर एनर्जी. बोला. ह्याचे डायमेन्शन कसे आहेत? सर एक्सेलरेशनचा फॉर्म्युला राहिलाय शिकवायचा. एक्सेलरेशनचा राहिलाय, सांगा काय. सर तुम्ही व्हेलॉसिटीचं झाल्या डायरेक्ट 8 वाज घेतला. 8 वाज घेतलो का? 16 क्वांटिटी झाल्या. ह्याच्या पुढे टेम्परेचर आहे, फ्रिक्वेन्सी आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल और पोटेन्शियल डिफरन्स, त्याच्यानंतर रेजिस्टन्स, प्लॅंक कॉन्स्टंट्स, टेम्परेचर गार्डियंट आणि व्हेलॉसिटी गार्डियंट. हे डायमेन्शन्स तुम्ही करा घरी. येत नसेल तर मला विचारा. माझा नंबर आहे तुमच्याकडे, कॉल करा किंवा व्हॉट्सअपला करा आणि मला विचारून घ्या. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काय करू, पुढचा पार्ट घेऊयात.